नमस्कार मंडळी, काय म्हणता, कशात तुम्ही? शुभ दीपावली. आज आहे दिवाळीचा दिवस. तर आम्ही चाललो आहे सध्या शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावर. म्हणजे पहिला दिवा हा माझ्या राजाच्या दारी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण फडा घेऊ, कारण की तिथं फडा असेल नाही असेल काही झाडासाठी, तर एक फडा घेऊ आणि थोडे फुलं पण घ्यायचे आहे. पण इथं झाडाचा फडा कुठंच भेटत नाही आम्हाला. काही फडा नाही आहे का हो? 2-3 दिवसात होते, पण इथं होते काल झाले. इथं फक्त फुलं भेटले यार मला. काकू फडा द्या बरं, कितीचा आहे? आता आम्ही आलो आहे इथं शिवतीर्थावर, पण इथे लॉक करून आहे. आता हे गेट पार करून जाणार आहे आम्ही. नाही राहत, लॉक होतं ना बे. मला नाही वाटत काही लोक. मी आलो आहे सध्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, जिथे मला महाराजांपुढे दिवा लावायचा आहे. दिवाळीचा पहिला दिवा हा माझ्या राजाजवळ. हां, घरून मस्त दिवा वगैरे आणला आम्ही बढिया. आता वात टाकणं चालू आहे याच्यात, वातच चालली नाही याच्यात. फुलं ठेवू मस्त, हे काढं पुरं दबून जाते. तर चला मंडळी, झाला आता आमचा दिवा लावणं इथे महाराजांसमोर. तर आता आम्ही घरी निघून आलो. आत्ता मी आलो आहे शिवतीर्थावरून. आता घरी आलो. घरून थोड्या वेळात पुन्हा तयारी करणे आहे आणि शॉपकडे जाणे आहे, कारण शॉपमधली लक्ष्मीची पूजा करायची आहे. आता निघालो मी शॉपसाठी. शॉपमध्ये लक्ष्मीपूजन करायचं आहे. कसं होते, रात्री मग लय गडबड होऊन जाते, कारण की रात्री आपण 7 वाजता किंवा 6 वाजता जातो. तर एवढी गडबड होऊन जाते का मग ते घरी काही होत नाही लक्ष्मीपूजन आणि दुकानातही होत नाही. तर म्हणून आम्ही आता पहिले दुकानात चाललो. दुपारचे आता 3-4 वाजल्यात. शॉपसाठी लक्ष्मी घ्यायची आहे, तर लक्ष्मी घ्यायसाठी आलो मी मार्केटमध्ये. हे बघा, ही घेतली आहे महालक्ष्मी. खूपच क्यूट आहे, मस्त. 14 केले असं काहीतरी झालं. काय आलं पार्सल? आपल्या दुकानात एक साडीवाले भाऊ आले आहे साडी विकायसाठी. तर एवढीची साडी आहे, ते दाखवत तुम्हाला. दिखा भैया, ते बघ. पण आता ओरिजिनल आहे, साडी असते की नाही अशी काय माहित. तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं की खरंच इतकी साडी असते का छोटी म्हणून. बघू आता. 1600 रुपये म्हटलंय त्यांनी, 400 रुपयाला मागितले आपण. एवढीची साडी एवढी मोठी खुलत आहे. तुम्हाला आता आम्ही जे पूजा मांडली ते दाखवतो मी. तर आपली पूजा आता झाली आहे पूर्ण. आता मी निघालो घरी, पण त्याच्या आधी एक ऑर्डर आली अचानक. तर माहूरला आपला आरो पाठवायचा आहे गाडीमध्ये लावून. जे प्रायव्हेट गाड्या राहते ना माहूरला जाणाऱ्या, त्या गाडीवर आपल्याला एक पार्सल लावून द्यायचं आहे. तर चला आता आपण पार्सल लावायसाठी जाऊ. आलो मी आता इथं गाडीमध्ये पार्सल लावायसाठी. दादा, धनोडा जाते का? धनोडा एक पार्सल आहे आरो म्हणून. आता लावलं पार्सल मी. आता निघू घरी. घरी जायचं आहे, घरी पूजा करायची आहे. आपण एक काम करू, आपण मार्केटमध्ये एक चक्कर मारून येऊ. रस्ते आहे ना, काय गर्दी आहे नाही आहे का, पुरा शांतता झाली रस्ते आहे ना. हा जो स्टॅच्यू आहे तो आत्ताच बनला आहे. याचं उद्घाटन जुलै महिन्यातच झालं आहे, म्हणजे 3-4 महिनेच झाले. तर मस्त स्टॅच्यू बनवला आहे, एक नंबर. आणि या चौकाला शोभा आली आता. तर मस्त वाटवलं आहे स्टॅच्यू पाहून.
मस्त झालं. या चौकात वसंतराव नाईक साहेबाचा पुतळा बनवला तर बडी आवडता. चौकामध्ये रौनक आली नाही तर या चौकामध्ये काहीच नव्हतं. आता मस्त वाढू राहिलं. अरे तुम्ही काहीतरी कमेंट करत जा यार. ब्लॉगवर काहीच कमेंट नाही करत तुम्ही. काही लिहित नाही, काही बोलत नाही. बोलत जा थोडेसे. फक्त व्हिडिओज पाहता का? एखादी कमेंट बी करत जा. मजा येते कमेंट केल्यानं. मी उत्तर देतो ना त्याच्यावर तुम्हाला. काही लिहा ना चालायला. काय लोड घेता? घरी जाणंच नाही होऊ राहिलं. घरी गेलो आणि डबल वापस आलो. आता बाबा म्हणते का ते पेढे घेऊन ये. तर आता पेढे घ्यायला चाललो. नवीन घेतला ना. काजू कतली दे बरे. काजू कतली जर आला असता म्हटलं 300 रुपयानं गाडला होता म्हटलं दिली बॉक्स मध्ये. कॅमेरावर साची कोणत्या कॅमेरावर? हा डीजे आहे पॉकेट 3 शूट करतात. चला घेतल्या मग आता काजू कतली. आता घरी जाऊ. हा ठीक आहे जा. चल बाय. आता आलो रे बा घरी. सब कामं निपटून. अचानक डोकं दुखायला लागलं यार भरपूर. हा भाग आहे ना इथून असा पूर्ण दुखत आहे. म्हणजे असं शिंक जरी आली ना तरी असं इथं दुखू राहिलं. इथं जोरात असं कड गेल्यासारखी इथं डोक्यात. डायरेक्ट झोपूनच गेलो मी आल्या आल्या. होऊ शकते सर्दीमुळे झालं आहे ते सगळं. चला आता जाऊ लक्ष्मीपूजन करायसाठी. हा बाबा आवाज देऊ राहिले. आता फटाके फोडू आपण. चला फटाके तर फोडत आहे राजो. पण प्रदूषण आहे तेवढंच आहे. पण काय करतात आता. दिवाळी सणच असा आहे का ते फटाके फोडाच लागते. मन आहे भरत नाही फटाके फोडल्याशिवाय. आम्ही आज दिवाळी निमित्त भरपूर फटाके फोडले. आजचा दिवस दिवाळीचा खूप चांगला गेला. आणि तुम्हाला दिवाळीच्या पुन्हा एकदा माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत मित्रांसोबत नक्की 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 शेअर करा. आणि माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लाईफलाईन्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी तुमची आता रजा घेतो. गुड नाईट. शुभरात्री.